माझ्या मुलीच्या आयुष्याची नासाडी केली, फसवला तुम्ही, छळ केला तिचा. आणि वर मला इथे येऊन उपदेशाचे डोस पाचताय. लाज नाही वाटत तुम्हाला? देशपांडे सर, अहो चिडू नका, शांतपणे विचार करा. मुलीचे बाप आहात ना? हो, आहे मी मुलीचा बाप. त्याचा मला अभिमान आहे. मुलीची बाजू आहे म्हणून माझी बाजू पडती आहे असं मी मानत नाही. आणि का आलात तुम्ही इथे? मी तुम्हाला सांगितलं ना की दीदी तुमच्या घरी परत येणार नाही म्हणून, मग का आलात? ए दीपिका, म्हणजे बाळ तू लहान आहेस ग, अजून तुला काही कळत नाही. जरा गप्प बसतेस का? हो काय बोलताय तुम्ही? हा, एकतर आमच्या मुलीचे एवढे हाल केलेत आणि बरं आम्हालाच बोलताय. अहो मालती ताई, तुम्ही तरी समजून घ्या. मुलांचा संसार टिकायला नको का? नको. अहो असं कसं करताय तुम्ही? झालं गेलं, गंगेला मिळालं असं समजूयात ना आपण. अहो आमच्यावरती एकदा तरी विश्वास ठेवू बघा. अहो आम्ही नांदवतो ना शलाकाला व्यवस्थित. शलाकाला पाठवा बघू. शलाका बाळ, चल आपल्या घरीच. देशपांडे मास्तर, ही घ्या छडी आणि पाहिजे तेवढं त्याला मारा, हवी तेवढी भडास काढा, पण झालं गेलं विसरून जा. आणि शलाकाला आमच्या बरोबर पाठवा. बाबा मारा, मला हवं तितकं मारा, सोलून काढा, पण बाबा प्लीज माफ करा. हो मारा मारा, चांगली भडास काढा, पण शलाकाला आमच्या बरोबर पाठवा. बस करा तुमचा थिल्लरपणा. तुम्ही काय वाटेल ते करा. सलाकाच्या केवढा त्रास दिलाय नयन कॉन्व्हेन्सने, आता सरांच्या घरात जाऊन राडे करतो. इंद्रा इंद्रा प्लीज शांत हो. वेडासारखं नको इंद्रा प्लीज. तू सोड मला. काय करणार आहेस? मारणार आहेस त्याला? हो जा मार, जा. वर देशपांडे सर सुद्धा एक लक्षात ठेव. इंद्रा यार, त्यांच्या समोर जर हिंसा केलीस ना तर सगळं संपेल यार, सगळं संपेल. इंद्रा मला कळतंय तुझे हात शिवशिवतायत. माझी परिस्थिती वेगळी नाहीये, पण आता परिस्थिती खूप वेगळी आहे यार. अरे आधीच मालतिका खूप भडकलेत आणि त्यात जर तू वर गेलास ना तर सगळं खराब होईल यार. काय झालं यार तू हे सगळं? काय अवस्था झाली अशा लकाचींची? मला बघवली नाही त्यांची अवस्था. हे सगळं माझ्यामुळे झालं असेल. इंद्रा 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 शांत हो. इंद्रा शांत हो. मी सत्तू शलाकाजींची ही अवस्था होण्याला मी जबाबदार आहे. मी शलाकाजींना जेव्हा सांगितलं होतं ना, तर नयन कान्विंदेवर खूप मोठं कर्ज आहे. गेले खूप दिवस झाले मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. मग बोला ना. ऍक्च्युली ही जागा योग्य नाहीये ही गोष्ट बोलण्यासाठी, पण प्लीज तुम्ही राग मानू नका. तुमचं ज्याच्याशी लग्न ठरलंय त्या नयन कान्विंदेने बँकेचं खूप मोठं कर्ज थकवलंय. खूप मोठं कर्ज आहे त्याच्या डोक्यावर. हे बात तुम्ही
मी खरंच मला माझ्या बहिणीसारख्या आहात आणि देशपांडे सर माझे शिक्षक आहेत, माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत ते. केवळ ह्या नात्याने मी तुम्हाला हे हक्काने सांगतोय. हे बात तुम्हाला खात्री आहे की तुम्ही योग्य व्यक्तीशी लग्न करताय? ह्यांच्यावर कर्ज आहे हे यांनी मला आधीच सांगितलंय, लपवलं नाहीये. त्या मला जे बोलल्या ते न ऐकता मी जर तेव्हाच घरी गेलो असतो, चला त्यांच्या घरी जाऊन दीपिका मॅडमना सगळं खरं खरं जर सांगितलं असतं ना, तर आज त्यांची अवस्था झाली नसती. यार सत्तू बहिणीसारख्या शलाकाची म्हणा, माझ्या बहिणीची ही अवस्था होती आणि हा इंद्रा काहीच करू शकला नाही. तुला काहीच करता आलं नाही सत्तू. तू तरी काय करणार होतास? मी काही केलं नाही हेच तर दुःख आहे ना सत्तू. मी काही केलं असतं तर आज हा दिवसच बघावा लागला नसता आपल्याला. तुला आठवत आहे शलाकाजींच्या लग्नाच्या वेळी पण कसे वागत होते हे काजविंदे? मी म्हणतो हा सरळ सरळ वर पक्षाचा अपमान आहे. नाहीतर काय? तू नाही या अपमानासाठी रुसून बस नाही ना. हो नाही हो ना. अरे लग्नामध्ये बँड बाजा ढोल ताशा काहीतरी असतं यार, इकडे तर काहीच नाहीये. हो ना. मी तेव्हा सुद्धा सरांना सगळं सांगू शकलो असतो पण मी नाही सांगितलं. आता असं वाटतं शलाकाजींचं लग्न मी तेव्हाच थांबवायला हवं होतं. तुला माहित आहे शलाकाजींना जेव्हा माझ्या आणि दीपिका मॅडमच्या प्रेमाबद्दल कळलं तेव्हा मला विरोध नाही केला त्यांनी आमचं प्रेम समजून घेतलं, आमची परिस्थिती समजून घेतली. एकीकडे काहीही न बोलता काहीही न सांगतात शलाकाची आमची परिस्थिती समजून घेत होत्या आणि मी सगळं डोळ्यासमोर दिसत असताना, सगळं समोरासमोर असताना, या नयन कानविंदेची लायकी माहिती असताना पण काहीच नाही करू शकलो. नाही इंद्र, सगळं बरोबर आहे, तुझं सगळंच बरोबर आहे. तुम्हाला सांग, शलाकाजींनी शब्द दिल्यानंतर तू त्यांचा शब्द मोडणार होतास. तर तू जिथे अन्याय होत असेल तिथे शब्द कसला पाळायचा? तुम्हाला सांगू, आपण जर त्यांचा शब्द न पाळता तेव्हाच काहीतरी केलं असतं तर आज आपण इथे असतो. देशपांडे सरांसारखा माणूस ज्याने आजवर कधीच कोणाचं वाईट चिंतलं नसेल, आज त्या माणसाची अशी अवस्था झाली. कार्तिक सानिकाच्या प्रकरणामुळे पण देशपांडे सरांना केवढा त्रास झाला. आत्ताच सर ह्या सगळ्यातून सावरले आणि आता शलाकाजींची अशी अवस्था कशी काय बघवणार आहे सरांना? तू ह्या सगळ्यात जर देशपांडे सरांना काही झालं ना, त्यांच्या तब्येतीला काही झालं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ नाही करू शकणार. नाही इंद्रा, तू खचून जाऊ नकोस. अरे देशपांडे सरांना, मालती काकूंना, शलाकाजींना, दीपिका मॅडमना सगळ्यांना तुझ्या आधाराची गरज आहे. दीपिका मॅडम आधीच टेन्शन मध्ये आहेत आणि त्यात तुला असं खचलेलं बघून त्यांना किती वाईट वाटेल याचा विचार केलायस? इंद्रा, या नयन कानविंदेला सोडायचं नाहीच आहे. या सगळ्यात तू एखादं चुकीचं पाऊल उचलून तुझ्या प्रेमाची वाट नको लावूस यार. हे बघ, तू इतका वेळ थांबलास ना, हा आता फक्त थोडा वेळ थांब, फक्त थोडा वेळ. ठीक आहे, पण सर तू आज त्या नयन कानविंदेचा न्याय होणार म्हणजे होणारच. मला नंतर अडवायचं नाही. नाही अडवणार, अजिबात नाही अडवणार. पण आता खालीच, हा अगदी थोडा वेळ प्लीज. चल. बस करा तुमचा थिल्लरपणा. तुम्ही काय वाटेल ते करा, पण शलाका पुन्हा तुमच्या घरात पाऊल ठेवणार नाही. बाबा पण मी येऊ शकतो ना? बाबा मी येऊ शकतो ना? डोळे उघडून बघा काय अवस्था केली तुम्ही माझ्या मुलीची. अंगावरचे वळ बघा, ते नुसते वळ बघूनच आमच्या काळजाचे तुकडे पडलेत. मला विचार सुद्धा करवत नाही काय काय सहन केलं असेल माझ्या पोरीनं. दान करून माझ्या मुलीला तुमच्या घरी पाठवलं, याचा अर्थ तुम्हाला काय वाटला? मी खरंच माझ्या मुलीला तुम्हाला दान करून टाकलंय? हो,
कन्यादान केलं असलं तरी आयुष्यभर तिचा बाप म्हणून तिच्या पाठीशी उभं राहायला मी समर्थ आहे. काही गरज नाही तुमची. मी हात जोडते तुमच्या पुढे. खूप त्रास होतोय आम्हाला. जा तुम्ही इथून. फालती काही गरज नाहीये हात जोडायची. पण आतापर्यंत हात जोडून यांच्याशी चांगलं वागलो, चांगलं बोललो, याचा अर्थ या लोकांनी वेगळा काढलाय. तर मी यांना सोडणार नाही. मी अहिंसावादी जरी असलो तरी यातून तुमची सुटका होईल असा अर्थ काढू नका. तुम्ही आमची फसवणूक केली आहे. आणि हे तुझं आधी लग्न झालं होतं हे सांगितलं नव्हतंस आम्हाला. लग्नाच्या मानपानावरून तुम्ही लोकांनी आम्हाला छळलं. तुम्ही कर्जबाजारी असून हा परदेशात असतो असं खोटं सांगितलं. आणि त्याहून अक्षम्य जर काही असेल तर ते म्हणजे तुम्ही माझ्या शलाकाचा छळ केला. तुम्ही घरगुती हिंसाचार केलायत आणि मी त्यासाठी पोलिसात तक्रार करणार आहे तुमची. तुम्ही केलेल्या हिंसेचं उत्तर आपला कायदा आणि आपली न्याय व्यवस्था तुम्हाला देईल. पोलीस नाही, पोलीस नको. पोलीस नको. हो, पोलिसात कशाला जाताय? म्हणजे मी सांभाळतो ना तिला. अगं शालू, मी तुझी पूर्ण काळजी घेईन. तुला काहीच करायची गरज नाही. हवं तर तुला स्वयंपाक पण मी करून देईन. आणि तुला तो काही जॉब करायचा होता ना, दिली परमिशन. मुळात तिला नोकरी करायला परमिशन देणारे तुम्ही कोण आहात? नाही, बायको म्हणजे तुमच्या तालावर नाचणारी गुलाम वाटली का? तुला काय करायचंय ग? अगं म्हणजे तिचा नवरा मी आहे ना, तर मी ठरवेन माझी बायको नोकरी करणार की नाही ते. नाही, अजिबात नाही. तुझ्यासारख्या नवऱ्याला ना मला फक्त इतकंच सांगायचंय की तुम्ही जेव्हा लग्न करता ना तेव्हा तुम्ही मालक नाही होत तुमच्या बायकोचे. स्त्रीला तिचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं. तुला काय कळणार? तुम्हाला सरळ सांगून समजत नाही ना? हा, पोलिसात जायचंय ना तुम्हाला? पोलिसात जायचंय ना? ए मम्मा, यांना सांगा, हे जर पोलिसात गेले ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नसेल. तुमच्या हातापाया पडलो, माफी मागितली तरी तुम्हाला समजत नाही का? शलाका घरी चल. शलाका, मी गपचूप सांगतोय घरी चल. हे बघे, असं करून काही होणार नाही. दीदी कुठेही जाणार नाही. निघा तुम्ही आता. शलाका, घरी चल, नाही तर मी स्वतःला मारून घेईन ना. चालेल तुला? चालेल? शलाका, घरी चल. चल घरी. शलाका, घरी चल. हे बघ, हे सगळं करून काही होणार नाही. दीदी कुठेही जाणार नाहीये. निघ इथून. शलाका, घरी चल. शलाका, काय सांगितलं? घरी चल. चल. अशी येत नाही. बाजूला. शलाका, घरी चल.
डोक्यावर पडलं. ही आदळा पटकर काही फरक पडणार नाही आम्हाला. या अशा वागण्याला घाबरणार सुद्धा नाही. 1 ग्लास फोड नाही तर 4 ग्लास फोड. तुझ्यासारख्या फेकड माणसाला तर अजिबात घाबरणार नाही. पस्तावलोय मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्या बरोबर लावून दिलं. चल चालता हो या घरातून, चालता हो. बाई 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 बाई, ज्याचं करावं भलं ना तो म्हणतोय माझंच खरं. ओ देशपांडे सर, कशाला त्या शलाकाचं नुकसान करताय तुम्ही? नाहीतर काय. अहो देशपांडे सर, जरा शांतपणे विचार करा. हो पप्पा, विचार गेला आता चुलीत. आता मी शलाकाला घेतल्याशिवाय जाणार नाही. मग बाकी काही करावं लागलं ना तरी चालेल. शलाका घरी चल, चल म्हणतोय. आता जो कोणी येईल ना मध्ये त्याचा गेम करे ना मी. बाजूला वा. चला का चल. साळगावकर, मी याला सोडणार नाही. याला पोलिसांच्या हवाली करणार. चल माझ्या बरोबर. नाही सर, ह्याला घेऊन मी जातो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही साळगावकर, या नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय मी यांना सोडणार नाही आणि स्वस्थही बसणार नाही. ह्याला शिक्षा होणारच सर. आपल्या बाजारपेठेतल्या पोलीस चौकीमध्ये अरुण शिंदे इन्स्पेक्टर आहे. आपल्या शाळेचा विद्यार्थी येतो. घेऊन जातो ह्याला त्याच्याकडे. बाबा ते बरोबर म्हणते. तुम्ही थांबा ना घरी. आम्ही जातो सगळे पोलीस स्टेशन. आणि दीदीची गरज लागेल आम्हाला तिथे. शलाकाजी, घाबरायचं नाही. मी आहे ना, अजिबात घाबरू नका. चला येतो सर. चला हो नयनचे मम्मी पप्पा. चला चला मम्मी चला.